तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळे जरा पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल। एकीकडे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही दोन उपमुख्यमंत्री स्वतः फिरताय, भीषण परिस्थिती आहे, पंचनाम्याच्या आधी मदत दिली जाईल की मग पंचनामे केल्यानंतर मग नाही, तातडीची जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू। कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे, नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं लागेल। शिवसेनेनं आतापर्यंत अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे। आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करताय, मात्र एकीकडे परांडा तालुक्यातून उपमुख्यमंत्री शिंदे बोलतायत। त्या ठिकाणी त्यांचा पाहणी दौरा सुरू आहे। परांडा तालुक्यात शेती पिकांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीची पाहणी करण्याकरता आता उपमुख्यमंत्री शिंदे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तत्काळ जी मदत करता येईल ती देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। त्यानंतर पंचनामे करून जी मदत देता येईल ती देखील करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।